हाय रिचा, खूप दिवस आपल्या मनात एक गोष्ट आहे, तुला सांगायची हिम्मत होत नाही, पण सांगावं तर लागणारच. तू आपल्याला जाम आवडतेस. आपला दिल फक्त तुझ्यासाठीच धडकतो. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून ठरवलं होतं, एक दिवस हिला प्रपोज मारायचंच. आय लव्ह यू रिचा. तुझ्या उत्तराची आपण वाट बघतोय आणि आपल्याला खात्री आहे तुला पण आपण आवडतो. कधी म्हणशील आय लव्ह यू टू? फक्त तुझा दिगंबर उर्फ डिग्स. हे काय बोलतोस? दिगंबरला रिचा आवडते, मग नचिकेतचं काय? त्यांना हे सगळं सांगायला हवं, नाहीतर खूप मोठे गैरसमज होतील त्यांच्या मैत्रीत. आता ते बाहेर गेलेत, आले की लगेच सांगते त्यांना. गोदामाचं भाडं, आचार्यांचे पगार आणि कच्चा माल यांचा खर्च मिळून झाले या महिन्यात 65,455 रुपये. अगं कल्पना, जरा पाणी आण ग. या महिन्याचा खर्च ऐकून घशालाच कोरड पडली. घ्या. अरे हो, 40,000 लिहायचेच राहिले. हे वाढला नफा वाढला, तरी म्हटलं असं कसं झालं? एवढे सणासुदीचे दिवस, एवढे गिरायक आलेत दुकानात, वाढलंय सगळं. मी पण ना काही गोष्टी विसरून जातो. काय ग, गप्प काय एवढी? बोल ना, काय झालंय? सध्या आपल्या घरात काय सुरू आहे बघताय ना. ह्या घरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून असे खाण्याचे पैसे घेणे अजिबात पटत नाही हो मनाला. नफा आपण दुकानात काढतो, इथे नाही. हो. आणि सई सुद्धा खूप अस्वस्थ झाली हो या सगळ्यामुळे. असणारच, तिलाही पटण्यासारखं नाहीच आहे. आणि तुम्हाला? मलाही आप्पांचं वागणं खटकतच आहे, पण आप्पा ऐकणार आहेत का? आणि त्याही आधी आप्पांना या संदर्भात कोण सांगायला जाणार आहे? ईश्वरा, ते तर शक्यच नाहीये. आप्पांनी एकदा ठरवलं ना की ठरवलं, मग कोणाचं काहीच चालत नाही तिथे. पण नचिकेतशी ते असे का वागतात? बिकॉज त्यांना त्रास द्यायचा आहे मला. या हे बिकम्स हॅपी मला ट्रबल करून, म्हणून हे असा मुद्दाम करता. अरे इतके दुष्ट नाही आहेत आमचे आप्पा. काय ग? हो अरे, ते अचानक तू इथे घरी राहायला आलास ना, त्यामुळे जरा त्यांना त्रास झालाय. या बट मी असा वाईट बिहेव करत नाही, कोणाला त्रास देत नाही मी. बट स्टील आपा वाईट बिहेव करता. यू अग्री विथ मी? आम्हालाही पटतंय, पण अहो अरे, तू कुठून आलास आता इतक्या रात्री? एटीएम कॅश विथड्रॉ करायला. पैसे दिले नाही आपा जेवायला देणार नाही, राईट? एनिवे, फ्रेश होऊन आलो. हो. बिचारा, पैसे संपले होते त्याच्याकडचे. अहो, प्रत्येक पदार्थाला इतके पैसे दिल्यावर संपणारच ना. मलाही नचिकेतचं म्हणणं पटतंय. काय? हेच की आप्पा त्याला मुद्दामून त्रास देत आहे. काय आहे, आप्पा म्हणाले होते ना ह्याला 2 दिवसात घराच्या बाहेर काढतो म्हणून एकदा त्याला वैताग येईल ना असे मुद्दामून वागताय. अहो, पण तो कुठे कोणाला त्रास देतोय? अगं त्याच्या फक्त असण्यानेच आप्पांना त्रास होत असेल तर. बापरे, म्हणजे अजून 2 दिवस असाच त्रास देणार त्याला आप्पा? ईश्वरा, अजून काय काय करणार आहेत कुणास ठाऊक.
तू इथे काय करतोय? जा जाऊन झोप. अगं मी वही घ्यायला आलेलो. पण तुझं काय? तू काय करतेस इथे? मी पाणी घ्यायला आले होते. पण तुझ्या हातात तांब्या नाहीये. हकाऊपणा करू नकोस टिनू. मी आत्ता घेणारे स्वयंपाकघरातून तांब्या. मी आणू का? नको, मी घेते. काय आणतो ग? नको म्हटलं ना, जातोस का देव एक फटका. शुभरात्री. उद्या माझा मराठीचा अभ्यास तू घे. आईपेक्षा तू जास्त चांगला घेतेस. हो घेईन, जा तू. आणि ऐक, मी उद्या तुला मराठीचा धडा वाचून दाखवतो. खूप छान आहे. हो दाखव, पण आता जातोस का तू? हो, शुभरात्री. हे तर झोपून गेले. दिगंबरने रिचाला लिहिलेल्या या पत्राबद्दल कधी सांगू यांना? जाऊ दे, झोपू दे यांना, सकाळी सांगते. भेंडीची भाजी करू का? नाही नाही नाही, वांग्याचं भरीत नचिकेतला स्वस्त पडेल. वांग्याचं भरीत आणि मग आमटी करू का सार करू? दोन्ही इथे. ते ऐक ना मानसी, मी तुला ती फाईल शोधायला सांगितली होती, ती शोधलीस का तू? मला उद्या लागणार आहे ती. थांबा हो जरा. अगं मगाचपासून हेच करतेस तू, काय चाललंय तुझं? आमच्या बँकेत ऑडिटच्या वेळेला सुद्धा कोणी एवढं मनापासून काम करत नाही. अहो आता नचिकेतकडनं जेवणाचे रोजचे हजार रुपये घ्यायचे म्हणजे त्याला किती महाग पडेल सांगा बरं. म्हणून असे पदार्थ शोधते की त्याला स्वस्त पडतील. नेहमीप्रमाणे आप्पांनी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे. तुम्हाला स्वतःची कामं सोडून ही नसती कामं करावी लागतात ना. पण नचिकेतकडून रोजचे जेवणाचे पैसे घ्यायचे हे तुम्हाला तरी पटतंय का सांगा बरं. आता अशा बऱ्याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला आप्पांच्या, तरी करतोच ना आपण. कोणाची टाप आहे का आप्पांपुढे काही बोलण्याची? तर जमिनीचा करार वाढवायचा का नाही
हे नचिकेतच्या हातात आहे की नाही तो ठरवणार आहे. मग आप्पा का वागतात त्याच्याशी असं? आता आप्पांना विचारायचे प्रश्न तू मला का विचारतेस? अहो आप्पा जर असेच वागत राहिले आणि नचिकेतचं डोकं फिरलं मग काढलं आपल्याला घराबाहेर, काय करणार आहोत आपण? अगं पण तुला खरंच असं वाटतं का की नचिकेत असं काही करेल? साधा मुलगा आहे तो. अहो पण हाच साधा नचिकेत एक दिवस आपल्या घरातच येऊन राहील असं तरी वाटलं होतं का आपल्याला? तेही बरोबर आहे म्हणा. नाही 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 नाही, आता आता खूप झालं. आप्पांशी ना बोलायलाच हवं आता आपण. हो. आप्पांची तू काय बोलतेस हे कळतंय ना तुला? अहो मग काय करणार सांगा बरं. हे ना खूप झालंय, म्हणजे कोणीच माघार घ्यायला तयार नाहीये. किती दिवस चालणार आहे हे असं? आपण नुसतं बघत बसायचं? ह्याचे सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे माहिती आहे ना? अगं पण मग करायचं काय? मला नाही माहिती हो, पण हे सगळं थांबायला हवं. बा आपण एक करू शकतो. काय? आपण आप्पांशी नाही बोलू शकत पण आपण नचिकेतशी बोलू शकतो ना. हो. मग आपण लगेच बोलूया नचिकेतशी. कारण तू म्हणतेस तर बरोबर आहे, हे सगळं थांबायला हवं. नाहीतर हा नचिकेत ना एक दिवस डोकं फिरून काहीतरी टोकाचं करायचा. नाही नाही, आपण लगेच बोलूया त्याच्याशी. चल 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 चल. घ्या चहा घ्या पटकन. हो मॉर्निंग. हळूहळू गरम आहे. आणि ह्याचे पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून. कुणाला कळायच्या आत घेऊन टाका. हो सो दॅट मीन्स मी मानी दिला ते तुला नाही चालणार, राईट? साई, am I right or wrong? मी काल रात्री आले होते, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, पण तुम्हाला झोप लागली होती. बोलायचा होता. देन व्हाय डिडंट यू वेक मी अप? उठवायचा. अहो अरे वा, उठलास तू? गुड मॉर्निंग जॅक्सन. मॉर्निंग मॉर्निंग. अरे वा, चहा दिलास त्याला? हो. पटकन पी. हा पटकन पी. नो नो नो, इट्स रिअली हॉट. एवढं गरम कसं पिणार? सई, आप्पा कुठे आहेत? अरे प्रभात फेरीला गेलेत ते. हा मग ठीक आहे, आरामात पी, सावकाश. बरं सई, दारात उभी राहा आणि लक्ष ठेव, आप्पा येत आहेत का बघ. आणि त्यांची चाहूल लागली ना की लगेच कळव, नाहीतर याला फुकटचा चहा दिला म्हणून चिडतील आपल्यावर. हो हो. ऐक ना जॅक्सन भावा, तू कशाला हट्टाला पेटलाय? हे बघ, आप्पा कधीच माघार घेणार नाहीयेत. तुलाच सोडावं लागणार आहे सगळं. नो नो नो, मला चालणार, मी देणार मानी. अरे पण आम्हाला नाही पटत ना तुझ्याकडून पैसे घेणं. आपा हे सगळं मला ट्रबल करायला करणार आहे. अँड सूनर ऑर लेटर आपा हे रूल सगळं चेंज करणार अकॉर्डिंग टू हिम. बघा तुम्ही, यू सी. ते तू सोड ना, तुला तर माहितीये ना आप्पांचा स्वभाव. सोडून दे, तू कशाला ताणून धरतोय सगळं? आणि त्याचा त्रास तुलाही होतो की नाही? आम्हाला नाही बघवत रे ते. मला चालणार त्रास. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. अरे ऐक ना जॅक्सन मित्रा, हे बघ, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे जॅक्सन. तुला पण आहे देन आपल्या फ्रेंडशिपचं शपथ. एक्झॅक्टली. ऐक ना नचिकेत, जरा विचार कर ना मी काय सांगतोय त्याचा. सोड हे सगळं. नाही सोडू शकत. नाही सोडू शकत? दे मग चहाचे पैसे. अहो ऐक ना रे. अहो या साई, तेव्हा मी काय बोलायचं होतं? मला असं बोलायचं होतं की सई, आज तरी काढा मला वेळेवर मिळणार आहे का? हे काय आप्पा उकळतोच आहे, मी झाला की आणून देते, तुम्ही बसा बाहेर. आण लवकर. हो. आणि हा काय करतो इथे? हे क्लीन करायला आलं. 20 रुपये होतात पेलाभर चहाचे. देणार आपा, 20 रुपीज देणार. रिलॅक्स. असं काय बघत आहे? क्लीन करणार देन जाणार इथून. तुम्ही असा वागू नका. मी कुणाकडे किती वेळ बघायचं हे तू मला सांगू नकोस. तो पेला स्वच्छ धुवून ठेव. या स्वच्छ धुणार, परफेक्टली स्वच्छ.
Yeah, tell me. मला असं वाटतं की आपल्याला इथे नाही बोलता येणार. आपण आपल्या नेहमीच्या जागेवर बोलूया. All right, fine. अहो राहू द्या ना, मी विसरते. No, it's all right. मीच करणार. Here, साचा झाला. Show this to Appa. Why did she call me here? काय बोलायचं साईला? काय झालं? Why are you asking me? तू बोलवला. You tell me काय झालं? दिगंबर तुमचा खूप चांगला मित्र आहे ना? Yeah, but are we here to talk about दिगंबर? त्याच्यासाठी बोलवला तू? हो, मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या आधी. दिगंबरला एक मुलगी आवडते, माहितीये का तुम्हाला? Yeah, I know. अहो तो प्रेमात आहे त्या मुलीच्या. So what's wrong with that? Falling in love is a great thing, साई. सगळ्यांना राईट आहे प्रेम करायचं. What? असं का बघते? तुम्हाला ती मुलगी कोण आहे हे माहिती आहे, तरी दिगंबर तुमचा मित्र आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या मैत्रीवर कसलाच परिणाम झाला नाहीये. No. You tell me. दिगंबर इज इन लव्ह ते सांगितलं कोणी तुला? अहो हे बघा, हे पत्र सापडलं मला दिगंबरचं. Yeah, it's written in Marathi. वाचता येत नाही. But this looks like a love letter. See, there is a heart shape over here. हो, प्रेमपत्रच आहे ते, त्याने तिला लिहिलेलं. Yes, Sai, you tell me one thing. हे सगळं तू मला का सांगते? म्हणजे विशेष असं काहीच कारण नाही, असंच. Sai, don't lie. There must be some other reason. Tell me. कारण काहीच नाहीये, तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगितलं. No, अजून काहीतरी आहे reason. Tell me that. मला तुमची काळजी वाटली म्हणून सांगितलं. आवय बोल ना. Tiggs, I have to tell you something. हा टेल पण मराठीतच टेल हा काय? Tiggs, Sai said तिला काळजी वाटतं माझा. काय? Yep, she told me right now. You wrote the letter for Richa. ते तिला सापडला. पण माझं लव्ह लेटर? She gave it to me. तिला काळजी वाटलं because she thinks that I'm in love with Richa. बाई खुश तर मी पण आहे का? सईला तुझी काळजी वाटते म्हटल्यावर माझी काळजी मिटली. बाई आता पार्टी पाहिजे का? देणार. Tiggs, I'll give you the party. बोलणार तिथे देणार. Let's party in Sydney. नाही सिडनी नको. आपण मुंबईतच करू. बाई नाक्यावरचा वडापाव खाऊ ना. All right. Bye-bye.